शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। राष्ट्रसमुद्र सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज शिवसंत दिनोद्धार महाराज की जय। तर आज संत शिरोमणी मन्मथस्वामी देवस्थान तीर्थक्षेत्र कपिलधाम अशा या साधू संतांच्या पदस्पर्शाला हे पुनीत झालेले भूमी आणि अशा या भूमीमध्ये संत शिरोमणी मन्मथ माऊलींना आपल्या वयाचे काही आयुष्य या ठिकाणी वर्ष घालवले आणि या देहाला सार्थकी लावलं आणि तशाच पद्धतीनं या साधू संतांच्या पदस्पर्शाला पुनीत झालेली अशी ही भूमी आणि म्हणूनच श्री गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तंबूरकर तथा तंबूर मठ संस्थान कपिलधाम गुरु माऊलींचं या श्रावण महिन्यातलं अनुष्ठान अशा या मंगलमय वातावरणामध्ये माऊलींच्या सानिध्यात आणि सर्व उपस्थित भक्त मंडळीच्या सानिध्यात या ठिकाणी संपन्न झालेला आहे। खरोखर माऊलींना पहिल्यांदा आपल्याला हाक मारलेली आहे, या रे लहान थोर चला पाहू कपिलाधार, घेवली मन्मथ दर्शन आणि करू पापाचे खंडन। अशा या माऊलीच्या सानिध्यात जर आपण आलो, या कपिलधामला स्नान केलं आणि माऊलीचं दर्शन घेतलं तर आपल्या हातून कळत न कळत जे प्रपंच परमार्थ प्रपंच करीत असताना पाप होत ते पाप सर्व धुवून जात म्हणून सांगितलेलं आहे। आणि असं आपलं सुद्धा पातक धुवून जावं म्हणून गुरु माऊलीनं पूर्ण महिनाभर तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी या श्रावण मासामध्ये माऊलीच्या सानिध्यात राहून इष्टलिंग पूजा, प्रवचन, पारायण, सत्संग असा योग तुमच्या आमच्यासाठी घडवून आणलेला आहे। तोच एक भाग्यवंत आकळे लावून आकांत। मग भाग्यवंत कोण आहे? माऊली काय म्हणतात? तोच एक भाग्यवंत। तर या ठिकाणी उपस्थित जे शिवभक्त आहेत ना, ते सर्व काय आहेत? भाग्यवंत आहे। का शंभू महादेव कोणी पाहिलेला नाही? पाहिला का कोणी शंभू? नाही पाहिलेला। मग तुमचे आणि आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडविण्यासाठी साक्षात शंभू महादेवांनी गुरु माऊलीला या भूतलावर पाठवलं। समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत येती जगा मानवासारखे। आपल्यासारखं बोलता, आपल्यासारखं चालता, सर्व आपल्यासारखं आहे, पण ते मानव नाही। संत येती जगा मानवासारखे। साक्षात शंभू महादेव या ठिकाणी आपल्या सर्वांचं कल्याण करण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये अनुष्ठान करीत आहेत। आणि विशेष सांगायचं म्हणजे तुम्ही सर्वजण या ठिकाणी कशामुळे थांबलेला आहात? फक्त गुरु माऊलीचा कृपा आशीर्वाद आणि कृपा दृष्टी। फक्त गुरु माऊलीने एकदा असा हात वर करून तथास्तु म्हणलं की तुमच्या प्रपंचातल्या सर्व अडी अडचणी दूर होतात। म्हणून गुरु माऊली या माऊलीच्या सानिध्यात अनुष्ठान करून भक्ताच्या कल्याणा संताच्या विभूती, या भक्ताचं कल्याण करण्यासाठी
संतांनी अवतार घेतलेला आहे आणि असं हे अवतार कार्य श्री गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर खरोखर काय द्यावे याचे भावे उतरावे. काय देणार आहेत आपण यांना सांगा. आपण यांना काय देणार आहात. काय देवे असे भावे उतराई हे विता पाही जीव थोडा. आपला जीव जरी काढून यांच्या पायावर ठेवला तरी सुद्धा कमी आहे. जगज्योती महात्मा बसवांना सर्वसाधारण व्यक्तीला शरणू शरणात म्हणले तर त्या सर्वसाधारण व्यक्तीनं आपल्या अंगाच्या कातड्याच्या पादुका करून गुरुमाऊलीला अर्पण केल्या. आपण काय देणार आहे. काही देऊ शकत नाही. गुरुमाऊलीचं आपल्याला आज या तपाच्या सामर्थ्यानं सिद्धी झालेले आहेत. त्यांच्यामध्ये सामर्थ्य आलेलं आहे आणि त्यांनी फक्त एक वेळेस तथास्तु म्हणले बस आपलं पोट भरलं झालो मी हे पूर्ण. आता काय जास्ती मी पण टाइम घेणार नाही. आता 2:45 वाजलेले आहेत. गुरुमाऊलीचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी अमृतोपदेश प्राप्त होणार आहे. म्हणून ही जी सेवा आहे श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य जागेदार संस्थान मानून तथा शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर मन्मथ माऊली आणि आमचे ज्येष्ठ बंधू नागनाथ बाबू या स्वामी यांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की शिवानंद शिवाचार्य माऊली यांचं 40वा श्रावण तपानुष्ठान मन्मथ मूर्ती धाममध्ये गेल्या या महिन्याच्या 5 ऑगस्टला आरंभ झालेलं होतं. आज त्याची सांगता आहे. तुम्ही सर्व शिवभक्तांनी आलेले आहात आणि प्रतिवर्षभर इथं कैलासवासी नागनाथ महाराज यांचे चिरंजीव माऊलीच्या सेवेमध्ये तत्पर असतात. या सर्व कमिटीचं मन्मथ मुक्ती धामाच्या वतीनं आमच्या तमलूर व आपाच्या सर्व भक्तांच्या वतीनं कमिटीचा आभार मानतो आणि माऊलीला विनंती करतो. 40व्या तपानुष्ठानचा सांगता सोहळा त्या भावनेनं तुमच्या चरणावर आम्ही दावा घेतो. तुमचं तप 27 दिवस झाले. आज 27 दिवसाचा तपानुष्ठान सांगता तुमच्या आशीर्वादाने आमचं जीवन कर्तव्य व्हावं. पुन्हा माऊलीच्यासाठी एवढंच तत्व करतो आणि माऊलीची मी विनंती करतो तुमच्या मुखातून आम्हाला अमृत उपदेश देऊन अशीच सेवा आमच्या करी तुमच्या करी आम्ही आग्रह करतो आणि सांगतो गुरु शिवानंद शिवाचार्य म्हणून शिवाय नमो नमः शिवाय सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। पंचगुरु पंचाचार्य संत शिरोमणि ब्रह्मस्वामी वैराग्य अग्रवादी त्रैलोक्य संपराल्लेखनमल्लेखनवक्त्रे सच्चिदानन्दरूपाय शिवाय सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रवदनं आं धर्मचारिणीं शम्भो वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये
जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित श्रावण मास निमित्त करो सर्व भाविकांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करो। या पुण्यमय भूतालावरती माऊलीचा पावन सानिध्यात अनेक भाविक श्रद्धेतून या ठिकाणी येतात, नतमस्तक होतात, त्यांच्या आदी व्याधी उपाधी संपूर्ण नष्ट करून एक शुद्ध पवित्र आत्मा या ठिकाणी बनवून त्यांच्या जीवन कल्याण करून घेत आहेत। त्या प्रकारे काही वर्षापासून आपला अनुष्ठान या ठिकाणी निर्विघ्नपणे आनंदपूर्वक आम्ही पार पडत आलेले आहोत। आजच्या दिवशी एक विशेष कार्यक्रम, उद्या शिवरात्री असल्या कारणानं भक्तांच्या प्रसादाचा व्यवस्था असून सुद्धा ते प्रसाद घेत नाही म्हणून शिवरात्रीच्या पूर्वीच 4-5 वर्षापासून आपण कार्यक्रम समारोप करत आहोत व अतिरिक्त मोठा सण आपल्या समोर येत असल्यामुळं पोळा, बैलाचा कार्यक्रम अशा काही प्रकारचे अडीअडचणी शेतकरीला असल्या कारणानं आम्ही अगोदरच या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत। या अंतर्गत मी दर दिवस माऊलीचा गुणगान करताना अनेक प्रकारचे विचारधारा तुमच्या समोर आम्ही मांडलेले आहोत। निष्ठापूर्वक माऊलीचा प्रेम केल्यानंतर, त्यांच्या भक्ती केल्यानंतर त्या व्यक्तीला कुठल्या प्रकारच्या अडीअडचणी भासणार नाही। आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेले आहे आणि पुण्यभूमी अशा प्रकारच्या भूमीचा गुणगान करत असताना आबाने तुम्हाला सांगितले या भूमीच्या एवढा महत्त्व असण्याचं काय कारण आहे। 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला बोलतो, कारण भरपूर वेळ झालेले, प्रसाद करायचा आहे अजून, आणि या परिसरातील जे भक्त माझा शब्द ऐकत आहेत सर्वांनी त्या ठिकाणी येऊन प्रसादाचा आस्वादन घ्यायचं, त्या ठिकाणी आनंदानं प्रसाद ग्रहण करून आपला जीवन कृतार्थ करून घ्यायचे। काय महत्व या भूमीचे? अनेक पुण्य नदी आहेत, अनेक पुण्य धाम आहेत, अनेक पुण्य नदी, अनेक पुण्य धाम, त्याच्यापेक्षा वेगळं काय महत्व आहे या ठिकाणी? थोडा लक्षपूर्वक ऐका। एक माई काय करत होते, गाय पिळत होती, परंतु त्यांचे एक नियम वेगळं होतं। एक लाकूड ठेवले होते, कशाला? गायला
2 थप्पड द्यायला, 2 वेळ जोरात मारून नंतर त्याला दूध पिळायचं. एक नियमावली होत त्यांच्या. आम्ही बी थोडं पाणी घालून असं थप्पड मारतो ना त्याला, म्हशीला वगैरे असं. ते तसं करत नव्हते. लाकूड ठेवले होते, खन्न खन्न वाजायचं, ते गाय गप्प बसायचं, दूध पिळायचं, असा नेम होता. आणि त्या गावामध्ये एक मुलगा राहत होत. त्यांना एक आजी माई होती. ते आजी एवढा पाप करत होते, एवढा पाप करत होते, समोर आलेले जीव जंतूला रगडून काढायचं, त्याला ठेवायचंच नाही. त्याला छंद होत. मुंग्या पळत गेला तरी बी मुंग्याला रगडून काढायचं. इंचू किडे तर सोडून द्या, परंतु साधू साधू प्राणीला सुद्धा ते खतम करत होती. एक दिवस त्यांचा मृत्यू झाले. मृत्यू झाल्यानंतर कुठं जाते? पाप करणारा माणूस नरकाला जाते. त्या मुलाला कळाला हे आजी तर नरकाला गेलेले, परंतु यांच्या कल्याण करावं म्हटलं तर काय करावं त्याला सुचत नाही. तो विचार केला, यमुनेत टाकावं, सिंधूमध्ये टाकावं, सरस्वतीमध्ये टाकावं, कुठं टाकलं तर ह्याचं कल्याण होईल. अस्थि जे असते की नाही, ते अस्थि विसर्जन केलं तर त्याचं कल्याण व्हावं, अशा ठिकाणी आमच्या आजीचं अस्थि टाकावं आणि ते पाप मुक्त व्हावे, नरकातून निघून जावं, असं विचार ते केले. तर त्यांनी विचार केला, या सगळ्या नदी फिरण्यापेक्षा गंगा नदीमध्ये टाकलं, सगळं नदी त्या ठिकाणी मिसळते, असं विचार करून ते गंगेत एक नवीन कपड्यामध्ये बांधून तो निघाला. गंगेच्या किनारीवरती एक बाजूला ठेवून आंघोळ करून विसर्जन करावं म्हणून तो नदीत गेला. त्यावेळी गंगाला वाटलं एक खतरनाक पाप केलेले म्हातारी आहे, या म्हातारीचा अस्थि माझा ह्याच्यामध्ये पडलं तर उलट पापाच्या पूर पसरून जाते, याचा पाप मी धुवू शकत नाही, हे पापाचा वज्जा मी कसं करावं असं विचार करू लागले. तोपर्यंत गंगा माता काय केली, एक पक्षीचं रूप धारण केले. पक्षीचं रूप धारण करून जे कपड्यामध्ये बांधून ठेवलेत ना ते अस्थि, ऐकू येऊ लागले का सगळ्याला? ते अस्थि पकडून उडी घेतली गंगा. कुठं ठेवाव विचार करून डायरेक्ट त्याच्या गावाला गेली, जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या झोपडीवरच टाकून दिली अस्थि. त्यावेळे तो मुलगा आला, आंघोळ करून पाहतो ते गटोडच नाही तिथं. गटोड कोण उचलले, गटोड कोण, तुम्ही बघितले का सगळं शोध घेतला, कुठेही थारा लागत नाही. तो विचार केला काय करावं, जावं परतून म्हणून विचार केला. जाऊन पाहतो त्याच्या झोपडीवर त्याचं गटोडा दिसलं तिथं. अरे इथं येऊन कोण टाकलं असेल, त्याचं काहीतरी व्यवस्था करावं लागते, असा विचार करून ते पोटली घेतला. अजून जात होता, जाता सकाळी लवकर पहाटे निघाला. वासरू सोबत गाय बोलत होती, ऐकून का? ज्याने मारून दूध पिळत होती ते गाय वासरूला बोलत होती म्हणे,
कथा म्हणून ऐकायचं. बोलत होते त्यावेळे ते वासरूला असं सांगत होते, बघ बाळ, दररोज मार खाऊन मी परेशान आहे. आज मी काय करतो, त्याच्या मुलाला खतम करून टाकतो. कोणाच्या? त्या मालकींच्या मुलाला खतमच करून टाकतो मारून. त्यावेळी ते वासरू म्हटले, मारलं तर तुला उलट पाप लागते की. पाप लागलं तर कसं करणार आहे? त्यावेळी त्याने सांगितले, मी गंगेत उडी मारणार आहे. त्यावेळी ते वासरू म्हणाले, या गावचे एक पोरग गंगामध्ये इस्तू त्या अस्थी टाकण्यासाठी गेला होता. गंगा माता ते ठेवून घेतला नाही, अजून त्याच्या घरामध्ये टाकून दिलेले आहेत. पापी लोक सुद्धा गंगा स्वीकार करत नाही, कसं करणार आहे? गंगेच यमुनेच वा गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. कुठल्याही नदी तुला स्वीकार करत नाही, मोठा पाप घडते, कसं करणार आहे? तुला माहिती नाही एक ठिकाण आहे म्हणले. पाप तर सहन होत नाही, दररोज मार खाणं मला जमत नाही. एक ठिकाण आहे, त्या ठिकाणीवर मी गेलं, माझं सगळं पाप धुवून जाते. माझा अंग काळा आहे की नाही याचं प्रतीक, ज्यावेळी मी त्या पाण्यात उडी घेतो त्यावेळी मी पांढरं होऊन येतो. तू पांढरं होऊन आले की तुझा लक्षात यायला पाहिजे की माझं सगळं पाप धुतलेले आहे. असे कुठेही स्थान म्हटलं. तो पोरगा ऐकत होतो हे गोष्टी. कोणाचे? गायीचं गोष्टी ते पोरगा ऐकत होत. अरे या गायीचं पाठीमागे जायचं. आता बघू तो दूध पिळताना काय घटना घडते म्हणलं तर, बोलल्याप्रमाणे त्या पोराचा मागे लागून मारून टाकले, शिंग घालून टाकले पोटामध्ये, खाली वरी करून टाकले. त्यावेळे पळत सुटले गाय, पळत सुटले. पाठीमागे वासरू पळत होते, त्याच्या मागे पोरग पळत होत. कशाची? आजीची अस्थी घेऊन. जाते कुठं? गंगाला गेला नाही, यमुनाला गेला नाही, सरस्वतीला गेला नाही. धावून 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 कुठं आले? कपिला गाय कपिलधारच्या ठिकाणी आले. कपिलधारच्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी माऊली पूजात बसलेले होते, अनुष्ठान मध्ये विरत होते. मन्मथ माऊली, माऊलीचा पाया खालून गंगा वाहत होती आणि मोठं पाणी या ठिकाणी थांबले होते. गाय येऊन दन्न म्हणून उडी घेतली त्या मन्मथ स्वामीचा पाया खालून येणाऱ्या पाणीवर. उडी घेऊन बाहेर निघते गाय. खरोखर काळा असलेले कपिला गाय पांढरा शुभ्र गाय झाले. कपिलाधार सुक्षेत्र. बाहेर आल्यानंतर तो थक्क झाला. मुलगा माझा आजीचा कल्याण कसं बी होणार आहे म्हणून दन्न म्हणून ते बी अस्थी त्याच्यात टाकले. टाकल्याबरोबर आजी समोर होऊन उभा होती. नाही माझा कल्याण केला असा, माऊलीचा चरणात पादोदक मध्ये तू माझा अस्थि विसर्जन केला, माझा कल्याण तू केलेले आहे म्हणून त्यावेळी आजी गुणगान करत होते. म्हणे सांगायचा तात्पर्य 68 तीर्थामध्ये ते तीर्थामध्ये ताकद आहे किंवा नाही सांगता येत नाही, परंतु या कपिलाधार सुक्षेत्राचा तीर्थामध्ये तेवढा महान शक्ती भरलेली आहे. हे पुण्यभूमी म्हणून आबा भरपूर त्यांच्याबद्दल गुणगान या भूमीबद्दल केलेले आहे. परंतु या ठिकाणी येणारा व्यक्तींच्या झोळी कधी कधी खाली जात नाही. मागणाऱ्यांचा संख्या भरपूर आहे. अघटित घटना सुद्धा या ठिकाणी घडू शकतो. प्रभावती मॅडम आहे का इथं? प्रभावती मॅडम आलेले आहेत मठामध्ये, असेल तर बसव कल्याण नगरहून आलेले.
त्यांनी त्या ठिकाणी बोलणार होते, वेळाचा अभाव असल्यामुळे मी बोलू शकलेले नाही. तर माऊली काय करणार नाही. बसव कल्याणाला अनेक लोक धावा करून जातात, परंतु बसव कल्याण सोडून धावा करून कपिलाधार सुक्षेत्राला या ठिकाणी पब्लिक या ठिकाणी येतात. तुम्हाला सांगतो, वयाच्या 54व्या वर्षी त्याला मुलगा झाले, हे मनमत माऊलीचा महत्व आहे. 54 इयर्स. तर तमलोरला मोठा भंडारा केली त्यांनी. तमलोरमध्ये उभा राहून त्यांनी प्रवचन केले. या ठिकाणी आला असला तर त्यांनी 2 गोष्टी बोलत होते, परंतु वेळाचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी मी सांगू शकत नाही. अशा ठिकाणी ऐकून घ्या, अन्य क्षेत्रामध्ये अन्य क्षेत्रात अन्न छत्र तुम्ही चालविला तर तेवढा तुम्हाला पुण्य लागते या ना लागते मी सांगू शकत नाही. परंतु कपिलाधार सुक्षेत्राच्या या पुण्यभूमीवरती तुम्ही अन्नदान केलं, धनदान केलं, या ठिकाणी त्या भक्तांचा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अनेक भाविक भक्त या ठिकाणी येऊन अन्न छत्र चालवित आहेत. आणि आमच्या अनुष्ठानामध्ये आज माझा समाप्ती कार्यक्रमाचा समाप्ती आहे म्हणून कोणाला माहित नाही. फक्त नागनाथ पटेल आणि रोशनगाई अप्पा दोघांना मी सांगितले की आजच्या दिवशी या ठिकाणी समाप्ती आहे, त्या दिवशी तुम्ही या प्रसादाचं व्यवस्था करा. परंतु बाकीच्या लोकांना मी या ठिकाणी कोणाला बोलविलेलं नाही. तरी सुद्धा स्वप्न पडल्यासारखे या ठिकाणी भक्तांचा धार त्या ठिकाणी लागले आणि तिथं गाडी ठेवायला सुद्धा जागा नाही. आज काही सोमवार नाही, काही रविवार नाही, आज कोणता वार आहे? शनिवार असून सुद्धा एवढा भक्तगण त्या ठिकाणी मावत नाही. हे एकमेव कारण आहे. हे सूचना मनमत माऊली तुम्हाला प्रेरणा दिल्यामुळं या ठिकाणी तुम्ही धावून आलात, या ठिकाणी सेवा केला. तर या मंगलमय प्रसंगी अति आनंद मानणारे एक भक्त आमच्या अवतीभोवती राहणारा एक व्यक्ती होता. दरवेळेस त्यांच्या मी आठवण काढतो. नागनाथप्पा पुजारी. सर्वापेक्षा मोठा खुशी त्या व्यक्तीला होत होती. तर त्याने कधी उडी न मारणारा व्यक्ती गुलाल घेऊन सगळ्याला गुलाल शिंपडत हिंडायचा, वेडा उठल्यासारखं उडी मारायचं. वेडा झालो वेडी आजच्या गावा गेलो असं म्हटल्याप्रमाणे. तर या ठिकाणी ते अप्पा गेलेले नाही, मनमत माऊली सोबत या ठिकाणी विराजमान आहेत. तर आपला तनमन धन प्रमाणे या ठिकाणी त्यांनी सेवा केले. या सेवेचे प्रतिफळ म्हणून त्यांच्या अनुज, त्यांच्या भाऊ, त्यांच्या सुपुत्र डॉक्टर साहेब त्यांनी या वाडीचे आणि इथं असणारे कमिटीचे सर्व भाविक भक्तांना सूचना देऊन दरवर्षी आनंदपूर्वक आम्हाला मिरवणुकी करत घोड्यावर सवार घेऊन इथं आम्हाला घेऊन येतात. इथं आल्यानंतर मला बोलायला वेळ मिळत नाही, तरी सुद्धा तुम्ही अत्यंत निष्ठेने या ठिकाणी तुम्ही आलात आणि अनेकांच्या मनोकामना पूर्ण करावं म्हणून मनमत स्वामी पर्यंत मी या ठिकाणी येऊन तुमचा शिफारस त्या ठिकाणी करतो. मी लक्षात आलं का? काही गोष्टी गुरु महाराजांचा मनमत माऊली ऐकतात, काही गोष्टी तुमचं ऐकत नाही. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करत नाही म्हणून तुमचं ऐकत नाही. आम्ही त्यांनी जे जे काही सांगितले त्यांच्या प्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो. आम्ही पुरं 100% त्यांच्यासारखं होत नाही असं सांगता येत नाही, परंतु त्यांनी टाकलेले जो मार्ग आहे, आचार मार्गे ठाई राव रंक सारखेच पाही, आणि ह्या आचार मार्गात जाण्याचा जो त्यांच्या जो प्रेरणा आहे या ठिकाणी आम्हाला मिळते. त्याकरता इथं अनेक भाविक तन मन धन सेवा या ठिकाणी केलेले आहेत. कोणाचं नाव घेत बसलं तर या ठिकाणी वेळाचा अपुरा आहे. तरी सुद्धा जे तुम्ही सेवा केलेली आहे बोरीकरजी,
कोणाचं नाव मी घेत नाही। आणि इथं आमच्या सानिध्यात असलेले, काय नाव तुमचं? वैजनाथजी शिंदे, या पहाडीवर राहतो तो महाराज। अनेक लोकांचा प्रश्न त्याने सोडितो आणि अनेक लोक त्या ठिकाणी त्यांच्याकडे दाखवून घेण्यासाठी येतात आणि देव त्याला दत्तात्रय प्रसन्न आहे। तरी सुद्धा त्यांना वाटलं अनुग्रह घेतल्याशिवाय माझा काही कल्याण होत नाही, म्हणून काही दिवसापूर्वी या ठिकाणी येऊन माझ्याजवळ दीक्षा व अनुग्रह घेतलेले महाराज। तर या ठिकाणी वस्त्रदान धनदान करून आम्हाला सेवेमध्ये त्यांनी सुद्धा तत्पर झालेले आहे। तर तुम्हा सगळ्यांचं हितचिंतन करतो। इथं परिसरातील सर्व भाविक भक्त त्या ठिकाणी येऊन आज अन्नदान करणारे मनमत्तप्पा स्वामी आणि नागनाथप्पा पाटील या दोन व्यक्तींच्या सहयोगानं महाप्रसादाचा व्यवस्था त्या ठिकाणी होत आहे। सर्वांनी त्या ठिकाणी या प्रसाद ग्रहण करून घ्या आणि या मंगलमय प्रसंगी यशवंतरावजी पाटील लातूरकर त्यांनी सुद्धा परिवारासहित आमच्या जवळ आलेले आहे आणि त्या ठिकाणी वेळ असल्यामुळं, वेळाचा अभाव असल्यामुळं त्या ठिकाणी मी बोलू शकलेले नाही। तर आज परिवार के साथ यांनी आलेले आहे। भरपूर त्यांच्या सेवा या ठिकाणी घडलेल्या आहेत व तसेच हैदराबादहून राजू पटेल लांबून या ठिकाणी आलेले आहेत। राजू पाटलांना सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो। तुम्ही असं म्हणू नका जवळ असलेल्या माणसाचं नाव का घेत नाही महाराज, असं तुम्ही असं पाठवून घेऊ नका। जवळ असलेल्या माणसाचं नाव घ्यायचं गरजच नाही, कारण ते जवळच आहे। बायकोला कधी म्हणतो का छान स्वयंपाक केलात म्हणून? म्हणत नाही। आणि रोटी वगैरे केल्यानंतर, भाजी वगैरे केल्यानंतर धन्यवाद धन्यवाद म्हणून बायकोला म्हणतो का? धन्यवाद म्हणतो का? तसं तुम्ही सगळे माझा जवळचे लोक आहात, तुमचा धन्यवाद म्हणायचं गरज नाही। तरी सुद्धा तुमच्या मनातला जो पीडा आहे मनमत माऊली ऐकून घ्यावा, तुमच्या मनोकामना पूर्ण करा। संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की